नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल एन एन जी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी महामहिम राज्यपाल केसरी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान मित्रांनो पार पडलं. जबरदस्त असं मैदान होतं मित्रांनो. तुफान म्हणजे तुफान गर्दी होती आणि त्या ठिकाणी आपल्या लाडका बिंजोडचा बेताज बादशाह कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशाह नादच करतोय असा मथुर मित्रांनो त्या ठिकाणी होता. आणि त्या ठिकाणी फॉर्च्युनरचा मानकरी हिंद केसरी असा लखन लखन छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखला जातो तो लखन आणि मथुरचा हा जोड मित्रांनो ह्या मैदानात पाळला. तुफान गर्दी होती आणि पब्लिकला अक्षरशः मथुरनं वेड लावलं. राडा दोराळा धिंगाणा सगळा झालाय त्या ठिकाणी. सेमी फायनल तर मित्रांनो थरार म्हणजे थरार झाला. मथुर गेला मैदानात आणि त्यानं राडा नाही घातला असं कधीच म्हणजे कधीच होत नाही मित्रांनो. पण त्या ठिकाणी असं झालं की सेमी फायनलला टापोटाप दुसरी जी गाडी होती ती पण मागणं चिकटली. काटाकीर अशी लढत झाली. राडा म्हणजे धिंगाणाच त्या ठिकाणी झालाय मित्रांनो. आणि त्या ठिकाणी कमिटी मार्फत निर्णय असा दिला होता की त्या दोन्हीही गाड्यांना सामना असा निकाल मित्रांनो जाहीर करण्यात आला होता. तर त्या ठिकाणी आपले बैलगाडा शर्यत क्षेत्रातील राजा माणूस असा ज्यांना ओळखला जातो आपले राहुलभाई पाटील यांनी तिथंच सांगितलं होतं की जर हा निकाल जर त्यांचा असेल तर त्यांना द्या, माझ्या नंदीला देऊ नका. ज्या गोरगरीब गाडा मालकाचा असेल त्यालाच तुम्ही त्या ठिकाणी निकाल द्या असं त्यांनी सांगितलं होतं. पण कमिटीनं तरीही त्या ठिकाणी त्यांनी चेक केलं. दुसऱ्या कॅमेऱ्याच्या अँगलमधून पण त्यांनी चेक केलं आणि त्या ठिकाणी कमिटीनं निकाल असा दिला होता की त्या दोन्ही गाड्यांना सामना निकाल दिला आणि उद्या सकाळी फायनल होणार आहे. त्या ठिकाणी ह्या दोन्ही पण गाड्या मित्रांनो पाळणार होत्या. पण आत्ता आपले राहुलभाई पाटील यांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की निकालामध्ये 19-20 असा फरक दिसतोय. त्यामुळं मी माझा नंदी आहे जो मथुर आहे त्याला उद्याच्या फायनलच्या फेऱ्याला पळवणार नाही असा महत्त्वपूर्ण त्यांनी निकाल त्या ठिकाणी दिला आहे मित्रांनो. त्यांनी असा निर्णय घेतला की मथुर उद्या फायनलला पळणार नाही. त्यांचं मत असं झालं आहे की जी दुसरी गाडी आहे त्याच गाडीला तो निकाल मिळालेला आहे आणि त्यांनाच तेच गुलालासाठी पात्रत आणि फायनलच्यासाठी त्यांनीच उद्या पळावं. माझा बैल जो की आहे मथुर तो उद्या फायनलसाठी पळणार नाही असा आपले राहुलभाई पाटील यांनी आत्ताच त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे. त्यामुळं मित्रांनो उद्या फायनलसाठी मथुर आपल्याला पळताना दिसणार नाही. ही आत्ताची सगळ्यात मेन आणि महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो. तुम्हाला काय वाटतंय? मथुर हा सेमी पास झाला होता, गाडीला निकाल द्यायला पाहिजे होता का आपले राहुलभाई पाटील यांनी जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे? तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला काय वाटतंय? धन्यवाद.